किलो ना, खपले नाही तर वापस आणि मले काय म्हटलं. पण एखाद्या माणसापाशी जर 10 रुपये कमी राहिले 70च दिले तर मग त्याला द्यायचे नाही का? ठीक आहे ना, तसं चालून घ्यायचं. एखाद्या माणसापाशी 10 रुपये कमी राहिले ते होऊन जाते ऍडजस्ट. तू म्हणशील हर एक माणूस बा येऊन 10 रुपये कमी देतो 20 रुपये कमी देतो असं जमणार नाही ना. काय बी लोक लय हुशार आहे. पहिलं काय म्हणते, आंबा खाऊन पाहू दे म्हणते कसा का लागते, तर गोड आहे का आंबट आहे. तर मग त्याच्यासाठी म्हणलं आंबा एक म्हणलं कापून ठेवा लागन. हा मग त्याला म्हणलं ते टेस्ट द्यायला लागते ना त्या आंब्याची. मग त्यासाठी एक आंबा जाते ना आपला. अबे ते एक आंबा म्हणलं चाकून कापून ठेवून दे ना. हा एखाद्यानं मागतला टेस्ट करासाठी गोड आहे का आंबट आहे तर तिला लहानशी चीर कापून देऊन द्यायची. खा म्हणा पाय म्हणा गोड आहे का आंबट आहे तो बस. का सगळे आंबे कापणं परवडते का बे? ठीक आहे ठीक आहे, मग चालू का म्हणलं आता? ठीक आहे ना. मी काय म्हणतो थांब थांब. सगळ्यात पहिलं म्हणलं माझ्यावाली एक गोष्ट आहे. तू एक काम कर, तू आता आंबे विकायला चालला का नाही तर शांताराम काल म्हणे मले आंबे पाहिजे म्हणे 1-2 किलो रसाले. ते पाहुणे वाहुणे येणार आहे म्हणे तर तू शांतारामच्या घराकडून चालली जा. त्या शांतारामला देऊन दे म्हणलं 2-3 किलो आंबे. ठीक आहे, सांगितले का म्हणलं शांताराम काका ना आंबे? अबे काल शांताराम म्हणे मला संध्याकाळी आंबे जर असं म्हणे रसाचे तर पाठवून देतो म्हणे 1-2 किलो. म्हणून म्हणतो इकडून जा म्हणलं शांतारामच्या घराकडून देऊन देतो त्याला 2-3 किलो आंबे. ठीक आहे म्हटलं. मार द्या, एक काम कर, एक टोपलं म्हणलं ते पुरं भरलं नाही ना, ते अर्ध जे टोपलं आहे म्हणलं ते भरून घे. एक टोपलं तू घे डोक्यावर, एक टोपलं मी घेतो. मग निघून जाऊ म्हणलं तिकडे गावामध्ये आंबे विकाले. ठीक आहे ना, चल ना मग. टाइम काही करून फायदा नाही. ह्या मायावाल्या टोपल्यामध्ये टाकतो म्हणलं 10-12 आंबे, हे भरून जाते म्हणलं टोपलं. चल ना मग, थांबून का फायदा आहे, चालता. जबरू आता मी एक गोष्ट सांगतो म्हणलं तुले, चांगली कानानं म्हणलं ऐकून घे. कोण जर आंबे रसाचे आंबे उधार मागितले तर त्याला डायरेक्ट म्हणायचं उधार भेटत नाही. नगद असन तर हे रसाचे आंबे घ्या, नाही तर भेटत नाही. उधार नाही देत म्हणलं मी लोकायले. हा एवढी मेहनत करावी आंब्याची, लोकायले म्हणलं उधार द्या. तिकडं म्हणलं लोकायले पैसे मागितले तर का म्हणते, दिन म्हणते उद्या, दिन म्हणते परवा. त्याच्याच मागे म्हणलं लोमटे तोडायला लागते. उधार फुधार जमत नाही. तो म्हटलं जबऱ्या बरोबर आहे तुझी गोष्ट. उधार फुधार द्यायचं नाही. राग इन तरी चालन, जवळचा असन तरी चालते म्हणलं माणूस. आपल्या जवळचा कोण नाही राहत गंडीबादचा तरी उधार द्यायचं नाही. त्याला डायरेक्ट सांगायचं माझ्या घरी चाल म्हणा, एक टाइमचं जेवण देऊन घे, पण उधार भेटत नाही म्हणा ही रसाचे आंबे. ठीक आहे मग, आता जाऊ का म्हणलं? अजून कोणत्या गोष्टी सांगायच्या आहे? जाऊ का? टाइम उरालाय. ठीक आहे म्हणलं जा. थांब रे, मी काय म्हणतो अजून एक शेवटची गोष्ट ऐकून घे अजूनच. मग म्हणशील काय तो सांगितलं नाही. 80 रुपये किलोचे कमी आंबे द्यायचे नाही, समजलं ना? भला 10 रुपये जास्त गेलेले तर चालन, पण 70 रुपये किलोच्या हिशोबाने द्यायचे नाही. 80 रुपये म्हणजे 80 रुपये. अप्पा आता हेच गोष्ट सांगत बसतो भाऊ तू मले का लोकायले 80 रुपये किलोचे कमी द्यायचे नाही आंबे, 80 रुपये किलोचे कमी द्यायचे नाही आंबे. अरे माहित आहे ना, नाही देत ना बाबा. ठीक आहे मग, जा लवकर जा जा. चला आंबेवाले, रसाचे आंबे चला या लवकर. गावराने आंबे चला, रसाचे आंबे, रसाचे आंबे चला या लवकर. ये का शांताराम काका, आंबे पाहिजे होते ना तुले? ये ना, आणले ना रसाचे आंबे. ये ना रे बा, ये ना शांताराम काका. अबे जबरू, तसा बोलवते का शांताराम काकाले? पाय म्हणलं मी कसा बोलवतो. ए शांताराम काका, शांताराम काका, शांताराम काका, रसाचे आंबे आले, ये लवकर. शांताराम काका, शांताराम काका, माझ्या घरच्या बुड्याले म्हणे म्हणते तू आंब्याचं रसन तर पाडून देतो म्हणे 2-3 किलो रसाचे. हे आणले ना, आता किती पाहिजे सांग ना. कालच सांगितलं होतं मी तुझ्या घरच्या बुड्याले माझ्या घरी पाहुणे येऊ राहिले ना आज, तर घेऊन घ्या म्हणलं 2-4 किलो रसाचे आंबे. रस करायला लागणार ना त्याच्यासाठी, पाहुण्यासाठी. संध्याकाळी करून टाकतो म्हटलं. बरं झालं तुला आणून घेतलेले का रसाचे आंबे. देऊन देतो म्हणलं 3 किलो. देऊ का आता मग देईन. मग कायले बे 10 वेळा ते धंदे करतं का? मला अजून म्हणलं ते बाहेर जात आंबे मार्केटमध्ये. एक काम कर ना, आता देऊन दे म्हणलं 3 किलो आंबे. बस काम खतम. हे ना मग, काही आणलाय का? टोपली फोपली आणली आहे का? आंबे नाही आले? थांब थोडा, शांतीलाच बोलवतो ना इकडं. थांब शांते, ए शांते, हे आंबे आणले म्हणलं जबऱ्यानं, घेतं का? हो ते आंबे आणले म्हणलं जबऱ्यानं. ते कालच मी डेनी बुड्याला सांगितलं होतं ना. आंबे असं तर 2-3 किलो पाहिजे म्हणून रसाचे. आपल्या घरी पाहुणे येऊ राहिले ना आज, संध्याकाळी करून टाकू म्हणलं रस. तर घेतं का म्हणलं 3 किलो आंबे? आंबे तर घ्याच लागन. आता पाहुणेले पाहुणचार तर करावंच लागन ना. मग घेऊन घ्या ना आंबे. मग त्याच्यात काही विचारायची गोष्ट आहे का मला? अहो आता पाहुण्यासाठी स्वयंपाक करते कोण? पाहुणचार तूच करशील ना पाहुण्यासाठी. मग आता आंबे तर तुलाच विचारायला लागन. किती आंबे लागते बा रसाले? किती लागन? 1 किलो, 2 किलो, 3 किलो का 4 किलो?
हो तर एक काम करा ना, 4-5 जण पाहुणे आहे ना, आपण दोघं म्हणजे 7 जण झाले. तर एक काम करा, 3 किलो घेऊन घ्या मला रसाचे आंबे. बस 3 किलो घ्या. 3 किलो नवीन का म्हटलं? हा नपूर जर आले वेळेवर तर मग फटफळाची गोष्ट आली नाही पाहिजे. हा विन का 3 किलो न? होते मला 3 किलो आंबे मध्ये. 3 किलो आंब्याचा रस किती होते? हा मोठा गंज भर होते ना. होत नाही तर काय आता का त्या आंब्याच्या रसावर भिडून का मला पाहुणे? तिकडे मला अजून भाजी पोळी गी आहे ना, कुरडे आहे, शेवडे आहे. हा बाकीचं नाही आहे का? तेच खाईन का मला रस? ठीक आहे 3 किलो ना. जा मग तू एक काम कर, एक टोपली आणून घे. त्या टोपलीमध्ये आंबे घ्यायला लागेल ना. जा टोपली आण लवकर. जा लवकर. ठीक आहे आणतो थांबा. रे हे आंबे म्हणलं तुझ्या वावरातल्या त्या आंब्याच्या झाडाचेच होय ना, का दुसऱ्याच्या आंब्याच्या झाडाचे होय बे? गोड आहे ना आंबे? मायाबीन शांताराम काका पागल झाला का तू? मायाबीन मी काय म्हणलं दुसऱ्याच्या वावरातल्या आंब्याच्या झाडाचे आंबे आणू? माझ्या वावरातल्या आंब्याच्या झाडाचे होय हे. हा खाऊन पाहिजे तू, फक्त रस तर खाऊन पहा. का तुझ्या वावरातल्या आंब्याचा रस खाल्लाय मी ना पहिलं बी. आंबे मी खाल्ले आहे, गोड आहे म्हणून मोरल बा तुझ्या वावरातलेच आंबे होय काय? तू टेन्शन घेऊ नको ना. हा नंतर पैसे देतो लागेल तर तू पैसे आता काही देऊ नको तू मले. पहिला आंब्याचा रस चार म्हणलं त्या पाहुणे येले ना, तूही खा. त्याच्यानंतर सांगतो का आंब्याचा रस आंबट झाला होता का गोड झाला होता म्हणून. ठीक आहे? ठीक आहे मग पैसे नंतर देईन तुले. पहिलं रसच खाऊन पाहतो आंब्याचा. आता खरोखर गोड आहे का आंबट आहे पाहूनच घेतो. बाबा ठीक आहे ना. ठीक आहे बाबा, तू पैसे नको देतो. आंबट जर निघाले आंबे तर हा 1 बी रुपया देतो नको. ठीक आहे ठीक आहे. येणार भाऊ शांताराम काका, बोला ना लवकर टोपली घेऊन शांता काकुले. टोपली पाहिले एवढा वेळ का? हा एखादी गज आण म्हणा नाही तर. अहो झालंच नाही का? हो झालंच नाही का टोपली आणून? काय एवढं मोठं घर आहे का टोपली दिसून नाही राहिली तुले आंबे न्यासाठी? आण ना लवकर. टोपली पाहिली एवढा वेळ लागू राहिला तुले. अहो काय कुठे गेली होती तू? काही मुंबईला गेली होती का नागपूरला गेली होती टोपली आणाले? हा एवढा वेळ लावते का टोपली आणाले? त्या पोटेल निघाली त्या अजून म्हणलं गावामध्ये जायचं ना आम्ही गाले. हा एवढा वेळ लावते का? आलो ना आता, आली मी. हा आली ना टोपली घेऊन. आता काय कटर कटर करू राहिले तुम्ही? बाबा कायले तुम्ही बा या आंब्यासाठी झगडा करू राहिले दोघं? हा काही झगडा नका करू. झालं ते झालं म्हणलं बा, चुप राहा. सांगा म्हणलं आता किती देऊ? आता 10 वेळा हेच गोष्ट सांगू तुले. हा 3 किलो आंबे सांगितले ना तुले. 3 किलो आहे का? ठीक आहे ठीक आहे. दे म्हणलं टोपली दे. देतो म्हणलं त्याच्यात मोजून. हा दे टोपली दे. हा शांताराम काका, पहिलं आंब्याचा रस खाजो. हा गोड आहे का आंबट आहे मग सांगजो मले. त्याच्यानंतर म्हणलं आंब्याचे पैसे देजो. ठीक आहे? ठीक आहे ना. आता संध्याकाळी म्हणलं शांती आंब्याचा रस करतेच. आता गोड आहे आंबट आहे का सांगतो म्हणलं तुले. गोड असन तर उद्या सकाळी पैसे भेटन, आंबट असन तर पैसे भेटणार नाही. काय म्हणलं ठीक आहे. मग आता चालतो म्हणला. कर म्हणलं आंब्याचा रस मस्त खा. चालले मार द्या. अबे देवलाल, ती वावरातली म्हणलं ते कल्टिवेटर करत नाही का बे? इकडं पावसाळा जवळ येऊ राहिलाय ना. मे महिना या मग केव्हा करतो म्हणलं ते वावराची कल्टिवेटर? ती मोठे पडला तर नाही तर त्या शांताराम भाऊ ते ट्रॅक्टर आणलाय ना, हा नवीन वाला जॉन डिअरचा. त्याच्यानं म्हणलं कल्टिवेटर करून टाक वावराची. बा शांताराम भाऊ नवीन ट्रॅक्टर आणला, पण त्या ट्रॅक्टरले म्हणलं ते वस्तूने आणली ते कल्टिवेटर. हा कल्टिवेटर लागत ना म्हणलं, फक्त ट्रॅक्टरच घेऊन आला म्हणलं. आता ते कल्टिवेटर नागरटी ट्रॉली फॉली ते घ्यायचीच आहे ना, अजून घेतलंच नाही. तर एक काम कर ना मग देवलाल,